रिचेबल राहिलेल्या नगरसेविका सरिता म्हस्केंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। देवदर्शनाला गेले होते त्यामुळे फोन बंद होता असं सरिता म्हस्केंनी स्पष्टीकरण दिलं। मिलिंद नार्वेकरांनी सरिता म्हस्केंना मातोश्रीवर नेलं। सेना भवनातील बैठक आणि कोकण भवनामध्ये गट स्थापनेवेळी सरिता म्हस्के गैरहजर होत्या। महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल झालेल्या नगरसेविका सरिता म्हस्के अखेर उद्धव ठाकरेंसमोर हजर झाल्या। सरिता म्हस्के या मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 157 मधून ठाकरेंच्या मशाल या चिन्हावरती निवडून आल्या होत्या, पण गट नोंदणीच्या दिवशी त्या गैरहजर होत्या। त्यांचा फोनही नॉट रिचेबल असल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं होतं। सरिता म्हस्के यांनी काल ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतली। त्यानंतर मिलिंद नार्वेकर सरिता म्हस्केंना घेऊन मातोश्रीवर गेले। मातोश्रीवर सरिता म्हस्के आणि त्यांचे पती डॉक्टर रवींद्र म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली। त्यानंतर सरिता म्हस्केंनी कोकण भवनात जाऊन गट नोंदणीही केली। तुळजापूरला देवदर्शनासाठी गेल्यामुळे आपला फोन बंद होता असं स्पष्टीकरण सरिता म्हस्केंनी दिलं। गट नोंदणीच्या तारखेबद्दलही माझा संभ्रम झाला असं म्हस्के म्हणाल्या। मी देवदर्शनाला गेले होते आणि 2 दिवस नाही, मी 1.5 दिवस नॉट रिचेबल होते। थोडासा प्रवासामध्ये आणि थोडं पूजा करताना माझा मोबाईल स्विच ऑफ होता। मी पक्षाला कळवलं असं आहे। ते बोलले तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त सेफली आमच्यापर्यंत पोहोचा, आपण दुसऱ्या दिवशी जाऊ। या सगळ्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला काही सत्ताधारी पक्षांकडनं काही कॉन्टॅक्ट करण्यात आला का? कुणाचाच माझ्याशी कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, कारण की मला डायरेक्ट स्विच ऑफ करण्याचे ऑर्डर आले होते, तर कोण माझ्याशी कॉन्टॅक्ट कसं करणार? स्थानिक आमदार दिलीप लांडे तुमच्याशी संपर्कात होते का काही? बिलकुल नाही।